पण सर्वे कशाबद्दल आहे ते पहिलं कळवा मला. ठीक आहे. माझं नाव सचिन आहे आणि मी दिल्लीवरून बोलतोय. तर हा. सर्वे अशासाठी आम्ही करतोय, की तुम्हाला ह्याच्या पुढे लाडकी बहीण योजनेचे ₹1,500 महिन्याला पाठवायचेत का न पाठवायचेत? हा आमचा निर्णय राहील. तर त्या सर्व्हेनंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकतो तुम्ही पात्र आहात का नाही. अहो आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे 7 ते 8 हप्ते भेटलेले आहेत. आणि मग आता तुमचं कुठलं जेव्हा मन जागृत झालं, की आता ह्यांना पात्र आहे का नाही हे विचारण्यासाठी. हे काय आता तुमचा नवीन नियम? तुमच्या घरी गव्हर्नमेंट नोकरदार कोण आहे का मॅडम? नाहीये सर. आमचं हातावरचं पोट आहे सर. आम्हाला ₹300 हजेरीने आम्ही दुसऱ्यांच्याकडे बांधकामाच्या कामासाठी जातोय. ₹300 हजेरी आहे आम्हाला. जेवढं सांगतोय तेवढंच प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरी गव्हर्नमेंटचा नोकरदार आहे का? बेरोजगार आहे आम्ही. आमच्या घरात सरकारी एकही माणूस नाहीये. नाही किंवा होय म्हणून सांगा ना. जास्त तुम्ही 300 न कामाला जाताय, गवंडीचा आहे, बेगारीचा आहे, ही कशाला मला सांगताय तुम्ही? मग बरोबर आहे ना, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. हिथं त्याशिवाय आम्ही तुमच्या हिथं वरी आम्ही सर्व्हे करायला काय तुमच्या काय घराचा सर्व्हे करायला बसलोय का? तुम्ही काय करताय, काय खाताय, काय तुम्ही पिताय? मला तुम्ही मला तिप्पट बोलू नका. तुम्ही एक अधिकारी ना असं लाडक्या बहिणीला बोलू शकत नाहीये. तुमचा जे मेन प्रश्न आहे ना तेवढाच विचारा. फालतूगिरी बंद करा. हे आमच्यावरती आगभोग व्हायचं नाही अजिबात. मग तेच मी विचारलो, जेवढं तुम्हाला प्रश्न विचारतोय तेवढ्याचे तुम्ही येस किंवा नो मध्ये उत्तर द्या. जास्त शानपट्टी मला शिकवू नका. आम्हाला इंग्लिश येत नाहीये. त्याच्यामुळे ना साधा सिंपल प्रश्न विचारा. कशासाठी सर्वे करणार आहे? ठीक सांगा. आहे. तुमच्या घरी गव्हर्नमेंटचा कोण नोकरदार आहे का? नाही, नाही, अजिबात नाही. नाही. ओके, ठीक आहे. तुमच्या घरी फोर व्हीलर आहे का? हां, फोर व्हीलर आहे. किती चाकी आहे? अहो 2 चाक्या 2 आहेत. 4 चाकी 1 आहे. पण सर 2 मिनिटं ऐका बरं का. आता तुम्ही लय रागाला जाताय. 4 चाकी गाडी आहे आमच्या घरी. पण आम्ही हां. 10 वर्षापूर्वी ना 30,000 ला घेतली होती. मी तुम्हाला विचारलंय का किती वर्षाखाली घेतली आहे, किती नाही? मी तुम्हाला काय प्रश्न केलाय? तुमच्या घरी फोर व्हीलर आहे का? हां, ठीक आहे, ठीक आहे. आहे. फोर व्हीलर आहे. हां. हां. किती वर्ष खाली घेतलेली आहे? मग मी तेच सांगितलं ना. एका शब्दात सगळं उत्तर दिलतं पण तुम्हाला ते पचत नाहीये ना. 10 वर्ष झालं मी ना फोर व्हीलर घेतली होती 30,000 ला. आता त्याला भंगाराला शिवाय कोणी विचारत नाहीये. मग तुमच्या घरी फोर व्हीलर आहे, तुमच्या घरी 2-2 टू व्हीलर आहे. तुम्ही इतकं हां. सावकार आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना हप्ता कसा भेटणार आता? अहो साहेब, घरी आमच्या टू व्हीलर आहेत. आजकाल माणसाला कमीत कमीत टू व्हीलर तरी सगळ्यांच्या घरोघरी आहेतच. राहिला प्रश्न फोर व्हीलरचा. बघा गरीब माणसं आहेत त्यांना पण इच्छा अपेक्षा असती जुनी पाणी कुणाची मुडकी तुडकी घ्यावावी म्हणून. तशीच आम्ही पण आमची इच्छा भागवण्यासाठी आम्ही 10 वर्षापूर्वी 30,000ची गाडी घेतली होती. त्याला भंगाराशिवाय कोणी विचारत नाहीये. आणि सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी टू व्हीलर हे आहेतच. पर्यायच नाहीये त्यांना टू व्हीलर शिवाय. आणि तुम्ही काय कसला सर्वे करायला लागलाय? अहो, आता तुमच्या घरी फोर व्हीलर आहे तर आम्ही तुम्हाला आता लाडकी बहीण योजना हप्ता ही देऊ शकत नाही. कशा पायी? अहो तुम्ही तेव्हा का विचार केला नाही? तुम्हाला जेव्हा मत पाहिजे होतं ना तेव्हा तुम्ही विचार करायला पाहिजे होता. ह्यांच्या घरी फोर व्हीलर आहे आणि ह्यांच्याकडनं मत नाही घ्यायला पाहिजे. तेव्हा डोळे झाकून आमच्याकडे हातापाया पडत आलता की आम्हालाच मत द्या म्हणून. हा, तेव्हा दिसली नाही का आमच्या घरात तुम्हाला फोर व्हीलर? हा, आणि आता तुम्ही म्हणताय का लाडक्या बहिणीचे ₹1500 देताना आता तुम्हाला आमचे फोर व्हीलर दिसायला लागली का? हा. हे हे बघा, लाडकी बहिणाबाई तुम्ही हा तुमचा मुद्दा मंत्रालयात मांडा. माझ्यापाशी बोलून तुमचं समाधान होणार आहे का? अहो मंत्रालयात मांडू की आता तुम्ही स्वतः तिथं बोलू शकताय ना बाबा. काही लाडक्या बहिणीच्या घरामध्ये जुन्या पाण्या मोडक्या तोडक्या फोर व्हीलर आहेत. त्यांचा त्यांना काही उपयोग नाहीये. हा, कसा तुम्ही उपयोग पुढे नाही बोलू हो? शकताय. तुमचा तेवढा अधिकार पुढे आहे बोलायला. बाबा कसा ह्यांचे ₹1500 जे येतात बंद केले नाहीत पाहिजेत. गरीब लोक आहेत म्हणून. हा. कसा कसा तुमच्या फोर व्हीलरचा विचार करायचा नाही? ती तुमची फोर व्हीलर तुमच्या नावावरती दिसा लागल्या ना आम्हाला इथं आधार कार्डावरती. अहो जरी दिसत असेल ना, अहो जे मोठी लोक आहेत ना त्यांनी 2-2, 3-3 फॉर्म डबल डबल भरलेत. अहो तिकडे चौकशी करा ना. अहो गरीबाला का तुम्ही पिडताय? मी तुम्हाला माझा मुद्दा तेच आहे. तेव्हा तुम्ही डोळे झाकून झोपला होता का मत मागताना? तेव्हा का आमचे घरदार आमची प्रॉपर्टी आमचा बंगला गाडी तुम्हाला दिसली नाही? तेव्हा का आमच्याकडे नाक घासत आलेला मत मागायला? हा, आम्ही सरसगट सगळ्या लाडकी बहिणींनी तुम्हाला मतदान केलेलं आहे ना. सरसगट सगळ्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा हा तुम्ही राबवलंच पाहिजे. हे सगळ्यांना ₹1500 भेटलेच पाहिजे. आता कसला तुम्ही असा नियम काढलेला आहे दल बद्री सगळा नियम. हा, ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे. हा, प्रत्येकाला अपेक्षा असतीच ना सरकारकडनं. हा,
जर म्हणजे समजा एकच मिनिट माझं ऐका. ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही, टू व्हीलर नाही, त्यांनाच फक्त पैसे द्यायचे का? आणि ज्या लोकांनी तुम्हाला मत दिले त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे नवीन नियम? त्यांना पण पैसे चालू झाले पाहिजेत. मला तुम्हाला बोलायला जास्त टायमिंग नाही. मला किती तर लाखो फोन करायचे दिवसाला. तुम्ही हे सगळ्यांना बोललंच पाहिजे व्यवस्थित. तुम्ही हा मुद्दा पुढे मांडला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात फोर व्हीलर आहे. ठीक दुसऱ्या आहे. लाडक्या बहिणीने काय करायचं? त्यांना काय वाटणार आहे? आम्ही सुद्धा मत दिलं, मग आम्हाला का नाहीये? फोर व्हीलर आहे, ठीक आहे, तुम्ही आमच्यासाठी पेट्रोल देता का पाठवून? मग आम्ही तुमच्याकडे पैसे घेत नाही 1500 रुपये. अहो मग ह्या गोष्टी तुम्ही हळू आवाजात पण बोलू शकता ना. माझ्याशी का भांडताय? मला का तुम्ही मोठ्या मोठ्यानं बोलायला लागला एवढं? अहो मला काय म्हणायचं, अहो सगळ्यांना इच्छा अपेक्षा असतीच की हो. मला हेच म्हणायचंय, तळतळीनं मी इथे सांगते तुम्हाला. सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे. तुमचं पहिलं आव्हान काय होतं निवडणुकीच्या अगोदर? सगळ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये दर महिन्याला येणार. मग आता तुम्ही का गाडी आणि बंगला बघायला लागलात आता? नाही का नाही, ज्यांच्या मी ऐका, तुम्ही एक मिनिट ऐका. ज्यांच्याकडे गाडी आणि बंगला आहे त्या महिलेनं, त्या लाडक्या बहिणीनं तुम्हाला मतदान केलंय की नाही? मी त्यांच्यासाठी नवीन तुमचा नियम काढा तुम्ही. मी तुमचा फॉर्म रिजेक्ट करणार आहे आणि मी थोड्याच दिवसात म्हणजे 1 ते 2 दिवसात मी तुमच्या गावात येऊन तुमच्या घराचा सर्व्हे करणार आहे. तुम्ही तुमच्या आमच्या घरापुढे घराचा सर्वे करा. आम्ही रेंट वरती राहतोय. 5000 भाडं देतोय आम्ही. आमच्या जीवाला माहितीये आम्ही पैसे कसे भाडे भरतोय ते. खताला गाडी बघून सुद्धा तुम्ही म्हणताय का तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहे? मग ते तुमच्या नावावरती गाडी नको आहे ना. तुमच्या नावावरती कशासाठी तुम्ही गाडी ठेवली ती फोर व्हीलर? सरकारने सरसगट सगळ्यांना 1500 रुपये हे लाडक्या बहिणीसाठी दिलेच पाहिजेत. नाही गाडी देता असून काय येतील. उपयोग आहे? त्याच्यासाठी पेट्रोल नकोय का? पेट्रोल एवढं महाग करून टाकलेलं आहे, हे पण मॅनेज ठेवा ना जरा. एक अधिकारी असून तुम्ही एक गरीबाची तळतळाट ऐकू शकत नाहीये का? अहो ठीक आहे बहिणाबाई, मी तुमची तळतळाट ऐकतोय आणि जेवढा मी आतापर्यंत कॉलवरती सर्व्हे करायला लागलोय ना, प्रत्येक महिलाचं हीच म्हणणं यायला लागलंय की आमचा हप्ता तुम्ही बंद करू नका. आणि जेवढं जेवढं मी आता सर्व्हे करतोय ना, त्या सर्व्हेचं संपूर्ण सविस्तर उत्तर मी आमच्या वरच्या अधिकाऱ्याला सांगणार आहे. आणि बघू आता भविष्यात किंवा मस्त आपल्या लाडक्या एक बहिणीचा तर हप्ता. एक तर सरसकट सगळ्यांचं लाडकी बहीण योजनेचे बंद करा, नाही तर सरसकट सगळ्यांना पैसे द्या. ठीक आहे, मी माझा सर्व्हे व्यवस्थित वरच्या सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्याला मी म्हणणं समजायचं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ह्याच्या पुढे पण आमच्या हातात काय नाही. आम्हाला फक्त जेवढी तुम्ही एक काम मोठे अधिकारी दिल्लीतून बोलत आहेत, तुमच्या हातात कसं काय नसतं बरं? आमच्या ठीक आहे, त्या ठिकाणी जर आम्ही नवीन 15-20 लाखाची जर गाडी काढली असेल तर आम्ही मान्य करू ना. आम्ही स्वतः येऊन तिथे अर्ज करू ना. आमच्याकडे नवीन आम्ही शोरूम गाडी घेतलेली आहे, आम्हाला हे लाडक्या बहिणीचे पैसे नको आहेत म्हणून. ज्यांनी तुम्हाला सांगते 50% लोकांनी जुन्या गाड्या घेतलेल्या आहेत, 20 आणि 30 आणि 50 आणि 1 लाखाला. आणि त्याच्यात घालण्यासाठी पेट्रोल नसतं आणि तुम्ही सरळ सरळ म्हणताय आम्हाला पैसे बंद करू म्हणून. मग कशाला फायदा आम्हाला करून द्यायचा? तुमचा फायदा करून घेतला निवडणूक पुरता व्हय? मग आता सरसगट सगळ्याचे पैसे बंद करा, नाही तर सरसगट सगळ्यांना चालू करा. हेच आमचा आता नियम असणार आहे. तुम्ही आम्हाला सांगू नका हे. आम्ही आमचं सगळं आमचं काम तुमचंच करायला ऐकायचं लागलोय. का? तुम्ही सगळं हे तुमचंच ऐकायचं का आम्ही? तुम्ही ह्या गोष्टी मला सांगू नका. तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करा. एखादा वकील द्या आणि तुम्ही कोर्टाला तुमचं म्हणणं सांगा. मला सांगू नका. हे तुम्ही साहेब आहे, तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही ते सगळं करा. आम्हाला काही सांगायची गरज नाहीये. अहो ह्या समध्या गोष्टी आमच्या गोरगरिबांनी हातात मग मला नाहीत. सांगा, आताच्या ह्या काळात आहे की नाही 80% लोक श्रीमंत आहेत, राहिलेले 20% गरीब आहेत. मग 80% लोकांना बरं ठीक आहे, मध्यम वर्ग आहे, त्यांना त्यांना पण इच्छा अपेक्षा असते सरकारनं बाबा 1500 रुपये आपल्याला येत आहेत. खुश आहेत महिला. तुम्ही काय थोडं डोक्यावर पडलाय का हो? सकाळ सकाळी माझं डोकं थंड करायला लागलाय. डोक्यावर अहो पडा हो डोक्यावर तुम्ही. नाहीये, जे मनात येतात ना गोष्टी ह्या. माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना पैसे द्या, नाही तर सगळ्यांना बंद करून टाका. हा म्हणजे दुसऱ्याला भेटाल तर म्हणून तुमच्या पोटात दुखालय का? दुसऱ्याला भेटायलाच म्हणून नाहीये. आम्ही पण हातावरच पोट आहे आमचं, दुसऱ्याला हे न ते कशाला? तुम्हाला सकाळ सकाळी मीच भेटलो का आज? तुम्ही स्वतः फोन केलेला आहे तुमच्या घरी गाडी आहे का अहो विचारण्यासाठी. मी फक्त खटारा गाडी आहे, घेऊन जावा. त्याच्यावर भंगारमध्ये ना तुम्हाला 5000 सुद्धा येणार नाही, ती गाडी घेऊन जावा. अहो मी तुम्हाला फक्त सर्व्हेसाठी फोन केलेला आहे ताई साहेब. तुम्ही जास्त कशाला रान पुढचं अहो मारताय मी बरं? तेच म्हणते, अहो, आमच्या मनातल्या गोरगरिबाच्या मनातल्या ज्या गोष्टी उकळी फुटायला लागल्यात ना अशा, मग ह्या कुणाकडे काढायच्या आम्ही? तुम्हालाच बोललं पाहिजे ना. अहो तुमचं मी सविस्तर समजून घेतलेलं आहे. तुमच्यासारखा रिपोर्ट मी वरी देण्याचा प्रयत्न करतो. जेवढ्या जेवढ्या महिला आहेत ना, त्या समद्याला लाडकी बहीण हप्ता ही भेटलाच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करणार आहोत ना. आम्हाला काय लय चांगलं वाटतंय का गोरगरिबाचा तळतळाट घेऊन?